नमस्कार, मी सुवर्णा. मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. काही सविस्तर बातम्या, महत्त्वाच्या बातम्या. भारत आणि पाकिस्तान यांच्यात लष्करी संघर्ष आणखी चिघळू नये म्हणून होणाऱ्या व्यवस्थापनावर आज चर्चा होणार आहे. दोन्ही देशांचे लष्करी कारवायांचे महासंचालक अर्थात डीजीएमओ आज चर्चा करतील. भारताचे डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई हे पाकिस्तानी डीजीएमओ कासिफ अब्दुल्ला यांच्यासोबत चर्चा करतील. या बैठकीत भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या समझोत्यावर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे. ही चर्चा पुढे सुरू ठेवायची का याबाबत आज भारत निर्णय घेईल. पाकिस्तान पुन्हा समझोत्याचं उल्लंघन करणार नाही आणि पुन्हा कोणतेही चिथावणीखोर पाऊल उचलणार नाही याकडे भारताचं विशेष लक्ष असणार आहे. वारंवार समझोत्या संदर्भात बोलायचं पण करायची कृती उलटीच असं घडलेलं आहे पाकिस्तानकडून. यावेळी देखील समझोता झाला 5 वाजता आणि त्यानंतर समझोता म्हणण्यापेक्षा शस्त्रसंधीचा निर्णय झाला 5 वाजता आणि 8:30 वाजता पुन्हा एकदा पाकिस्तानकडून सीमा भागावर गोळीबार करण्यात आला, ड्रोनचा हल्ला करण्यात आला. यापुढे हे असं चालणार नाही असंही स्पष्ट केलं जाईल कदाचित भारताकडून. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊया. प्रशांत, काय सांगाल? भारतानं हा निर्णय घेतलेला आहे शस्त्रसंधीचा, तेही पाकिस्तानच्या विनंतीवरून. पण पाकिस्तान जर वारंवार कुरापती काढणार असेल तर आज काहीतरी या बैठकीत ठोस असं काही घडेल का? बरोबर आहे. आज जी बैठक आहे 12 वाजता डीजीएमओची, डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन यांची ही बैठक असणार आहे. लेफ्टनंट जनरल घई हे भारताच्या वतीनं हे चर्चा करणार आहे. महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती ज्या पद्धतीने उल्लेख सुवर्ण आपण केला की पाकिस्तानची जी भूमिका आहे, पाकिस्तान हा नेहमी कुरघोड्या करत असतो, वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करत असतो. त्यामुळे आज याच्या बैठकीमध्ये पीओकेच्या मुद्द्यावरती चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ज्या पद्धतीनं माहिती मिळते की पीओकेच्या संदर्भात डीजीएमओच्या वतीनं मुद्दे उपस्थित करण्यात येणार आहे. त्यानंतर पाकिस्तान डीजीएमओ या संदर्भात काय बोलतं हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. सोबतच जर बघितलं या घडीला की काही ज्या घडामोडी होत आहे, कारण की कालची जर रात्र बघितली तर बाडनेर जे राजस्थानमधलं क्षेत्र आहे तिथे काही ड्रोन पाहायला मिळाले होते. त्यानंतर इतर जसं जम्मू काश्मीरची जी सीमा आहे त्या भागामध्ये कुठल्या प्रकारच्या हालचाली पाहायला मिळाल्या नाही आहे. काही भागामध्ये गोळीबार झाला असल्याची माहिती पुढे आली होती, पण ते शस्त्रसंधीचं उल्लंघन नाही आहे. भारतीय सैन्याने त्याचा जोरदार प्रत्युत्तर दिल्याची माहिती पुढे आहे. पण या संदर्भात आज डीजीएमओ काय बोलतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. या बैठकीनंतर होऊ शकतं पत्रकार परिषद होईल आणि पत्रकार परिषदेमध्ये पुन्हा एकदा लष्कराच्या वतीनं याची माहिती देण्यात येईल. नक्की. खूप खूप धन्यवाद प्रशांत, आपण माहिती दिली त्याबद्दल. 12 वाजता ही बैठक होणार आहे, त्यावेळेला तुमच्याकडून अधिक माहिती आम्ही घेऊच. पुढची बातमी